काय नाही त्याच्या घरामध्ये ना बाबांची केस छानच्या फेमून घरी होते माझ्या वय आहे ते मस्त वाटलं मला एकच बुक्कीत ना आवाज काढेल. गाईज आम्ही बसलो इथे भावाच्या शॉपवर मस्तपैकी पावसाचा आनंद घेतो आम्ही. आपली गाडी पण पावसाचा आनंद घेते. कोई जरूरत नहीं है बापू गाड़ी धोने की, बारिश गिर रही है तो भी बापू क्या किसका सुनेंगे क्या. हाँ बापू अपनी चला दे देखो. अरे बापू त्यांनी आईस्क्रीम आणले. तर हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहा, खुश राहा. तर गाईस अभी जा रहा हूँ जिम को आज. आता गाईस आजचा वार शनिवार आहे, सो मंदिरात पण जायचं होतं. सकाळी नाही गेलो ना मी, सो बोललो संध्याकाळी जाऊ म्हणून बोललो जिमला जरा लवकरच जाऊ दे. आज जरा लवकरच चाललो मी. ऊन तर आहे, आता काहीच करू शकत नाही आपण. सो जिमला जाऊन मग जरा घरी येऊ. बघू आता किती वाजेपर्यंत येतो आपण, त्याच्यावर आहे. घरी आल्यावर मग जरा आराम करू. आराम करायला भेटला तर आराम करू, नाहीतर मग कैसा काय देखते. आणि गाईस आज सॅटर्डे तर लेग्स असतात. सॉरी लेग्स नसतात माझे, पण मी लेग्स मारायचं ठरवलं आहे. बघू आता लेग्स मारायचे. लेग्स आणि लेग म्हणजे 4 सेट मारायचे. लेग्स बॅक ट्रायसेप आणि हे शोल्डर. 4 सेट मारायचे. बघू आता कसा काही विषय आहे, कारण की मी मंगळवारपासून चालू केलं ना जिम. मंडेची झाली, मंडेला नाही गेलो, म्हणजे मंडेला जॉईन नाही केलं, मंगळवारपासून जॉईन केलं मी. सो मंडेचा हे झाला म्हणजे ब्रेक झाला, डे. सो म्हणून बोललो आजचे दिवस बघू कसं काय मारायचे ते 4 सेट. पण गरमी जाम आहे, सो बॉडीने साथ दिले तर ठीक, नाही तर मग दिखते कैसा क्या आहे. 4 सेट मारायचे, टफ खूप आहे. बघू प्रत्येक याचे व्हेरिएशनचे एक सेट, 3 हे मारेन. प्रत्येक सेटचे 3 व्हेरिएशन मारेन. बघू कसं काय. आता जिममध्ये गेल्यावरच समजेल कसा काय विषय करायचा. कोण नसेल पण या टायमाला बाबा दुपारी असतील मोजकेच 2 ते 4 लोक असतील, कारण की एवढ्या गरमीच्या काहीच कोण वर्कआउट करायला येत नाही का. तर जाम गरमी आहे ना, म्हणून ऊन खाली झाल्यावरती येतात. सो अभी देखते जाते जिम को. चलो. तर गाईस जस्ट जिमशी घरी जायला निघालो. गाईस गाडी परत धुलीत मागली. पप्पा दिली सकाळीच गाईस गाडी.
कुठेतरी गेलते वाटतं कर्जत का नेहराला काहीतरी गाडी घेऊन. आता काय मला पाणी मारा लागणार आहे. पाऊस आहे कायचं बघा, टेमटेम पडतोय बघा, टेमटेम तर पडतोय पण आता काय गाडी मागले. पाऊस पक्का पाहिजे होता, पक्का एकदम एकदम फास्ट पाहिजे होता, मग काय टेन्शन नव्हतं ना. पाऊस एवढं ठेम ठेम, फिर क्या गाडी धोके होगी. गाईज आम्ही बसलो इथे भावाच्या शॉपवर मस्तपैकी पावसाचा आनंद घेतो आम्ही. आपली गाडी पण पावसाचा आनंद घेते. काय वेदर चाललंय भाई, पॉवरफुल रे. काय विराज किंग किंग. तर गाईज जस्ट मित्राच्या इथून बसून निघालो. काय गाईज भारी वाटत होता एकदम. पावसात बसलेलो मस्तपैकी. फक्त चहा पियाचीच तलप होती, पण नाही, नो शुगर, ओनली क्वालिटी प्रोडक्ट्स we have to use for our body. No sugar product. Eat sugar harms our body and sugar will damage our body's health. गाईज माझी इंग्लिश चांगली आहे, मी हसतोय तर तुम्ही पण हसू नका. सो गाईज वी आर गोइंग होम and rain is very slow coming and I can't do anything. Only I can do घरी जाईंग बस. nothing I can do without घरी जाईंग. गाड़ी अच्छे से निकाल लेगा क्या. सो काहीच मस्त वाटतं मग पावसात गाडी चालवण्यात भारी वाटतं भाई. आता माथेरान कसलं झालं असेल भाई, एकदम ग्रीनी. पाहिजे गाडी छायला. पप्पांनी गाडी धुवायला लावली. काय गरज आहे गाडी धुवायची. काय भारी वाटतो गाईज. कोई जरूरत नहीं है बापू गाड़ी धोने की. बारिश गिर रही है तो भी बापू क्या किसका सुनेंगे क्या. हाँ बापू अपनी चला दे देखो. अरे बापू गाईस गाडी पुसून झाले, एकदम चकाचक पुसली गाईस गाडी. काय दिसते हा भाई, काय चमकते गाईस गाडी. चुम्मा. तर गाईस फ्रेश वगैरे झालो, चाललो आहे तर गाईस मंदिर में. चलो जाते. परत आले खायला लागेल. काय खायला पण नाही. मम्मी काय आहे का खायला. पीनट बटर ब्रेडच खाऊ. अल बेबिल नको. तुला आणतो हवं तर हो. गाईस जस्ट मंदिरातून घरी आलो. एवढी बेकार गरमी यार, हैराण केले गरमीने गाईस. मम्मीने बाहेर भाकरी करायला घेतली. एवढी गरमी म्हणून इथंच घेतले गॅलरी. हवेवरती आहे ना, म्हणजे बरं वाटतं असं बाहेर.
मी तरी हवा अशी अजून बरं वाटलं सगळं हवा नाही. आम्ही पण मंदिरात गेलतो. मंदिरात गेलो पक्का गरम व्हायला लागला. मंदिराच्या बाहेर जसं निघतो ना गाडीवर बसलो ही नुसती हवा काय बरं वाटत होतं. तेवढा पुरता घाम हे व्हायचा तो परत मंदिरात गेलोय. दोन्ही मंदिरात काहीच गरम झालं पण जाऊ दे आता काय देवाच्या दारी गेलतो नको असं बोलला. सो काही बघू आता काहीतरी खायचं कसं का विषय. हे खायचा काय विषय दे ना मग खाऊ का मग पीनट बटर ब्रेड आहेत ना माझे. हां मग ठीक आहे सर. काय थोडेसे माझ्या बाळा मग हल्दीचा काय नक्की आहे की नाही कुठं गाईज पप्पा आणि मी बघू. पप्पा आणि मी जाईन ना तर मग पप्पा आणि कौशल ना गाईज कारण की तो अजून पण साईटवरच आहे. सो बघू कसा काय विषय बघू कसा काय विषय गाईज. हल्दीला जायचं होतं आंबे शिवला. सो देखते अभी कैसा क्या है. पापा को पूछना पड़ेगा. पापा बोल रहे थे हल्दी को जाने का है. कौशलला घेऊन जा मी बोललो तर कौशल घेऊन जा पण कौशल अजून साईटवरशी आला नाही. अभी क्या है कुछ बोल नहीं सकते भाई है उसको भी काम रहता है. सो देखते कैसा क्या है. पहिले खाऊन घेऊ आपण भाई तेव्हा जरा बरा वाटेल कारण की काही जिमशी आल्यापासून मी काही खाल्ला पण नाही आहे. तर काहीच निघालो होता हल्दीला जायला. चलो दिकरा ना डॅशिंग डॅशिंग. तर काहीच जस्ट घरी आलो. मम्मीसाठी कुल्फी क्योंकि मैं तो नहीं खाता गाइस इसलिए माँ के लिए लाया हूँ कुल्फी. हाँ ए ममदी हाँ काय रे गाडीचा एवढा हॉर्न होतो कोण होतो अरे भांडे भांडे घेतो मग विषय का हल्दीला गेलतो ती तिकडे दिंग दिंग मग ही पण होती माझ्यासोबत तिघी दिंग 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 तिकीट दिंग. संध्याकाळी जिमला देवाकडे गेलतो स्कूटी घेऊन. तू कधी बघितलं. तो सगळीकडून बघत असतो पण येत नसतो समोर. हा बरोबर काय समजलं का त्या गल्लीत न बघितलंय तुने आम्हाला. मला माहिती आहे. दिग 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 आई आई हो ना. आईस्क्रीम खायला जाऊ. गाईज उद्या मुंबईची आणि बँगलोरची मॅच आहे. तोंड बंद ठेवलं जरा. मला जाम म्हणजे ते बोलते मुंबईची मॅच असली ना गाईज मला मजा येते खूप. आमची तर फिलिंगच वेगळी असते. असं गेलो आलं असं तर ऐकून कधी नाही. टाइम सुट्टा असं पण गाईज हिला समजत नाही हिच्याकडे लय पैसा आला गाईज मी समजू शकतो. पैसा आलाय पण माझं म्हणणं काय आहे की मी बंद केलं खाणं. बंद केलं. तू नको खाऊ ना मला इच्छा झाली ना खायची. स्कूटी घेऊ शकते ना जाऊ शकते. हात दिलेत पाय दिलेत ना. कारण की सायन्स आम्हाला फुल फोकस केलाय Focus. जिम मध्ये. एकच बुक्कीत ना आवाज काढेल. सो गाईस आता एकदम फोकस करायचं कॉन्सन्ट्रेट करायचे. पण गाईज मला हे कॉन्सन्ट्रेट करूनच देत नाही. ही दिसती म्हणते बिर्याणी बर्गर खायला चल. बिर्याणी शॉर्मा आणि बिर्याणी पण बोलली का तुला? हा बोलली शॉर्मा पण बोलली ना? तिने चालला बोलते चिकनचा खिमा खायला जायचंय तिला. काय खिमा मला आईस्क्रीम खा माझा. खाल्ली असती पण नको तू नको खाऊ आम्हाला खायला नाही. कुठं इथं स्वीट फ्युजनला आम्हाला कोण ए, ए, तुझं एकटीच आहे ए, ए, तिला काय ते तू एकटीच तू नाही ना ए, ते काय असतं रे? काय अं, स्वीट फ्युजनला काय रे? चला गाईस हे साक्षीला आईस्क्रीम खायचे. सो आई हो पालाला आई हो गेला. सो गाईस हे साक्षीला आईस्क्रीम खायचे तर बोलते सो हिला आईस्क्रीम पार्सल आणायचं चालू आहे. चलो गाईस त्यांनी आईस्क्रीम आणले. आई बघू कसं आहे. मस्त आहे गाईज. मी आईस्क्रीम खात नाही म्हणून यांची मजा आहे. आता काय जाऊ दे करू दे मजा. नाचू दे किती नाचायचे.
बोलत ना सक्सेस हे काही तुला माहिती ना माझा रिझल्ट लागणार आहे मग काय म्हणते की रे तू आहे काय काय गोष्टी टाळायच्या असतात बस बरोबर होईल बघ मस्त लागते ना अशी कशी चॉकलेटची फोटो काढते तू आलो इथं आल्यावर फोटो काढते ती कोणच्या सोबत जाणार आहे आता हा जा देत होतो मी बघितलं ना कसं बोलतो काय हे वेगळं रे मम्मी हो का वागतो तू तुला त्याला येत होती त्यावरती मी तुला बोलू थांब बोलू त्यालाच बोलू खाली दर तर गाईस आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील बाय बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय बाय